नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर। तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील शिवाजी पार्क या परिसरात आस्वाद हॉटेलला भेट देण्यासाठी। मित्रांनो, आस्वाद हॉटेलचं लोकेशन आहे कोहिनूर स्क्वेअर। बघू शकता मागे एक काचेची मोठी बिल्डिंग आहे, त्याच्या अगदी समोर आहे। त्याचबरोबर शिवसेना भवन, त्याच्या समोरच्या बाजूलाच आस्वाद हे हॉटेल आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला माहीत असेल शिवाजी पार्क मैदान हे अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे। आस्वाद हे हॉटेल आहे मराठी पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी खूप फेमस आहे। तर त्यापैकी आपण त्यांच्या मेनू लिस्टमधले आपण काही पदार्थ आपण ट्राय करणार आहोत आणि आपल्या मराठी सणांना जे एक गोड पदार्थ केला जातो त्याचं एक वेगळं रूप आपल्याला या हॉटेलमध्ये बघायला मिळणार आहे। तर ते सुद्धा आपण ट्राय करणार आहोत। तर चला मित्रांनो, आस्वादचा आस्वाद घेण्यासाठी माझ्याबरोबर या आस्वाद हॉटेलमध्ये। हॉटेलला एंटर्स करताना तुम्हाला त्यांचं मिठाईचं सेक्शन आहे, पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांचं एक स्लोगन आहे स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा। सगळ्या प्रकारच्या मिठाई इथे तुम्हाला पहिले अवेलेबल होतील। स्नॅक्स आहेत, जे मराठी ऑथेंटिक जे काय स्वीट्स आहेत ते सगळे इथे अवेलेबल आहेत। मोदक आहेत, अंजीर बर्फी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, बघू शकता किती छान इंटिरियर केलेलं आहे। या हॉटेलचं ॲम्बियन्स सुद्धा एकदम प्लेझंट आहे, तुम्हाला आतमध्ये आल्या आल्या एकदम प्लेझंट वाटेल। मराठी त्यांनी ऑथेंटिक अशी परंपरा जपण्याचं काम पूर्ण केलेलं आहे त्यांच्या इंटिरियरमध्ये। तर मित्रांनो, आता ग्राउंड फ्लोअर होतं आणि आता मी फर्स्ट फ्लोअरला चाललेलो आहे। तर त्याचं सुद्धा आपण ॲम्बियन्स इंटिरियर बघणार आहोत। सगळं किती बघू शकता एकदम प्लेझंट आहे। हे 2017 साली त्यांनी रिनोव्हेट केलेलं होतं। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे त्यांनी इंटिरियरमध्ये एक आपली जी मराठमोळी नथ आहे ती तिथे त्यांनी इंटिरियर म्हणून वापरली आहे। त्याबरोबर आहे सरस्वतीची प्रतिमा आहे, त्याचबरोबर एक राजमुद्रा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा। त्याचबरोबर शिवकालीन बालीसुद्धा आहे इथे, शिवकालीन फेटे, पगडी वेगवेगळ्या प्रकारच्या इथे आहेत, त्यांनी इंटिरियरमध्ये वापरलेले आहेत। त्याचबरोबर ढाल, त्याचबरोबर साडी आहे, त्याबरोबर रांगोळी आहे। पूर्णपणे जो इंटिरियर आहे शिवकालीन त्यांनी एक लुक दिलेला आहे पूर्ण या हॉटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल हॉटेलचं इंटिरियर आणि ॲम्बियन्स एक शिवकालीन राजवाड्याप्रमाणेच आहे। तर मी आता टेबलवर बसलेलो आहे, तर तुम्ही टेबलवर बघू शकता त्यांचं स्पून होल्डर, ते पण सुद्धा एक युनिक त्यांना बनवलेलं आहे, जे आपण गणपतीमध्ये आरतीसाठी वापरतो टाळ, त्याचं त्यांनी एक चांगल्या प्रकारे बाइंडिंग करून एक स्पून होल्डर बनवलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचं एक टिश्यू पेपर होल्डर आहे
त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपली जी महाराष्ट्रीयन पैठणी साडी असते त्याच्यावर जे एम्ब्रॉयडरी केलेलं असतं त्या प्रकारचं त्यांचं टिश्यू पेपर होल्डर आहे. आणि आता ही मी मेनू लिस्टमध्ये तुम्हाला दाखवतो आस्वादची. बघू शकता छान प्रकारे त्याने त्याचं पण क्राफ्टिंग केलेलं आहे. त्यांचे जे जे मेन फूड आयटम्स आहेत ते त्याने डिस्प्ले केलेले आहेत. त्याबरोबर मेनू लिस्टसुद्धा इथे म्हणजे एक युनिकच आहे मेनू लिस्टसुद्धा. बघू शकता हे थालीपीठ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे महाराष्ट्रीयन ऑथेंटिक डिशेस आहेत इथे आपल्याला बघायला मिळतील. त्याच्याबरोबर इथे पिझ्झा वगैरे पण आहेत. असं नाही की फक्त महाराष्ट्रीयन ऑथेंटिक डिश आहेत, बाकीचे पण फूड आयटम्स ते मिळतील तुम्हाला. आणि इथे बघा त्यांच्या मेनू लिस्टमध्ये बघू शकता किती छान प्रकारे त्यांनी क्राफ्टिंग केलेलं आहे त्याचं. आणि जसं त्यांचं स्लोगन आहे स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा. खरोखरच इंटिरियरवरनं तर खूप छान दिसतंय. तर आपण याच्यामध्ये एक 2 पदार्थ मी मागवणार आहे टेस्टिंगसाठी. बघू शकता मेनू लिस्ट. तर मित्रांनो आता मी 2 पदार्थ मागवणार आहे या आस्वाद हॉटेलमधले जे महाराष्ट्रीयन ऑथेंटिक फूड आहेत. हे पारंपरिक फूड आहेत, महाराष्ट्राच्या घराघरात बनवले जातात. तर मित्रांनो मी आता या हॉटेलमधील 2 आयटम मागवणार आहेत. त्याचं नाव आहे थालीपीठ आणि दुसरे ते मराठी ऑथेंटिक जे डिश आहे कोथिंबीर वडी, तीसुद्धा मी ऑर्डर केलेली आहे. तर 2015 साली UK आस्वाद हॉटेलच्या मिसळला बेस्ट टेस्टीएस्ट व्हेजिटेरियन फूड म्हणून सुद्धा अवॉर्ड मिळाला होता. तर मित्रांनो मी आता 2 डिशेस मागवले आहेत, ते आलेले आहेत थालीपीठ आणि त्यांची कोथिंबीर वडी. तर बघू शकता त्यांचं प्रेझेंटेशन किती खूप छान आहे. 2 थालीपीठ दिलेले आहेत, त्याच्याबरोबर मला एका स्पूनमध्ये त्यांनी लोणी दिलेलं आहे, हे दही आहे आणि कोथिंबीर वडीवर बघू शकता 2 पीसेस येतात. त्याच्यावर त्यांनी मला ही लसणीची चटणी दिलेली आहे, गार्लिक चटणी, आणि त्याच्याबरोबर ही पुदिना कोथिंबीर आणि खोबरं असं मिक्सचर करून आपली एक चटणी दिलेली आहे. आता मी दोन्ही ट्राय करणार आहे. तर बेसिकली थालीपीठ हे एक मिक्सचर असतं 4-5 धान्य प्रकाराचे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ असं बनवून स्पायसेस टाकून त्याच्यामध्ये एक डो बनवला जातो, पीठ बनवलं जातं आणि त्याचं असं करून फ्राय केलं जातं. तर खूप छान असतं थालीपीठ. एक महाराष्ट्रीयन ऑथेंटिक फूड आहे. तर मी आता ट्राय करतो. तर मी पहिलं त्याच्यावर लोणी लावतो आणि त्याच्यानंतर मग मी ट्राय करणार आहे. बघू शकता लोणी कसं मेल्ट होतं आहे. ओह, एक नंबर. तर आता मी ट्राय करतो थालीपीठ. त्याच्यावर मी लोणी लावलेलं आहे. एक्सलेंट. आणि छान. त्याच्यामध्ये जे त्यांनी स्पायसेस वापरलेले आहे त्याचा फ्लेवर येतो आहे, खूप असं टेस्टी आहे. आणि जे काही दही दिलेलं आहे आणि लोणी याचा पण चांगला फ्लेवर येतो. आणि नक्की ट्राय करा, मला खूप आवडलेलं आहे. मी अजून एक बाईट घेतो त्याचा.
एक्सलंट एक्सलंट, काय प्रश्नच नाही आहे या थालीपीठाचा. तर नक्की आलात आस्वाद हॉटेलमध्ये तर थालीपीठ नक्की ट्राय करा, खूप छान. त्याचा वेगळा युनिक फ्लेवर आहे आणि खूप म्हणजे तोंडामध्ये गेल्यावर एकदम डोळे बंदच होत आहेत माझे खाताना. तर मी आता कोथिंबीर वडी ट्राय करणार आहे. तर कोथिंबीर वडीमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा, ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता राई आहे, कोथिंबीर आहे, चण्याचं पीठ असणार आहे, परत तांदळाचं पीठ, असं पूर्ण डो करून ते एक युनिक स्टाईल असते कोथिंबीर वडी बनवण्याची. तर बघू शकता चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आत फिलिंग आहे आणि डीप फ्राय केलं जातं ते. तर मी आता ही जी खोबऱ्याची चटणी आहे त्याच्यावर ट्राय करतो. हो, नेक्स्ट लेवल. अजून एक माईट घेणार, मी काय अडवू शकत नाही आहे मी स्वतःला. तर मी जरा गार्लिक चटणी बरोबर ट्राय करतो त्याची. आणि खूप छान गार्लिक चटणी पण खूप छान आहे आणि जे काही हे कॉम्बिनेशन आहे एक्सिलेंट. तर नक्की आलात तर हे दोन आयटम तर मागवायच. आणि त्याबरोबर तुम्ही तर त्यांची मिसळ जरी खाल्लात, त्याला अवॉर्ड मिळालेला होता 2015 साली बेस्ट व्हेजिटेरियन फूड म्हणून सुद्धा UK ते सुद्धा ट्राय करू शकता तुम्ही. 2 डिशेस कंप्लीट करून मी एक जो युनिक पदार्थ मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, जो मराठी पारंपरिक जे सण असतात त्यावेळी प्रत्येक मराठी घरात जे बनवलं जातो त्याचं एक वेगळं जे रूप आपल्याला हॉटेलमध्ये बघायला मिळणार आहे. तर तो पदार्थसुद्धा मी मागवणार आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आस्वाद हॉटेल एक मराठी परंपरा जपणारं हॉटेल आहे. तर त्यांचं एक दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये एक विंटर फेस्ट ते साजरा करतात. त्याच्यामध्ये एक धुंदूर मास म्हणून एक थाळी ते लॉन्च केलेली असते. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या संडेला ती थाळी अवेलेबल असते सगळ्या जे खवय्यांसाठी. तर यावर्षीसुद्धा 2025च्या जानेवारी महिन्याच्या प्रत्येक संडेलासुद्धा ही थाळी अवेलेबल आहे, धुंदूर मास थाळी. तर त्याचं तुम्ही डिटेल्स बघू शकता. हा धुंदूर मास काय असतो, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, हे सगळं या तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे या द विंटर फेस्ट धुंदूर मासमध्ये. त्याच्या डेटसुद्धा दिलेल्या आहेत, त्याचा टाईम स्लॉट आहे. आणि ही थाळी जर तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला ते प्री बुकिंग करावी लागते पहिली. एक तो वेगळाच फेस्टिवल असतो. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुमचं छान प्रकारे वेलकम केलं जातं. तुम्ही बघू शकता ही एक आगळी वेगळी कल्पना आहे जी आपली मराठी संस्कृती जपली जाते. ही आस्वाद हॉटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला धुंदूर मास थाळीचा अनुभव घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही प्री बुकिंग करा. 2025च्या जानेवारी महिन्यातील प्रत्येक संडेसाठी ही थाळी उपलब्ध आहे, धुंदूर मास थाळी. तर नक्की या हॉटेलमध्ये या. 2025 मधील प्रत्येक संडेला प्री बुकिंग करावी लागणार आहे या धुंदूर मास थाळीसाठी. आणि एक वेगळाच अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल धुंदूर मास थाळीचा. तर मित्रांनो, नक्की लवकरात लवकर प्री बुकिंग करा धुंदूर मास थाळी विंटर फेस्ट आस्वाद हॉटेलचा. मित्रांनो, मी आस्वाद हॉटेलचे जे फूड्स आहेत ते तर एन्जॉय करतच आहे. तर आपण कस्टमरचा सुद्धा काय प्रतिसाद आपण जाणून घेणार आहोत. त्यांना हे फूड कसं वाटतं आहे आणि ते कधीपासून येत आहेत या हॉटेलमध्ये. तर आपण जाणार आहोत थेट गिरायकांकडे. तर बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही बरंच काही मागवलं होतं. मिसळ, थाळीपीठ आणि मोदक, खरवस. अच्छा. आणि साबुदाणा पुरी. कुठला तुम्हाला पदार्थ खास आवडला इथे? मला मिसळ जास्त आवडली आणि खरवस
आणि थाळीपीठ छान आहे. छान आहे. हो. म्हणजे त्यांच्या मिसळला एक अवॉर्ड मिळाला होता 2015 साली. हो अच्छा, म्हणजे तुम्हाला माहित आहे त्याबद्दल? माहिती, आम्ही बऱ्याच वर्षापासून येतो इथे. अच्छा, बरेच कंटिन्यू येतच आहात हो तिथे. हो म्हणजे टेस्ट आहे तशी आहेच. सेम, काही बदल नाही झाला. कोथिंबीर वडी मागवली होती, अच्छा, थालीपीठ. ओके. हां, आम्ही पण बरेच वर्ष येतो इथे. माझी मुलगी आहे ती. अच्छा. हां. ते बाहेर असतात, इथे आले की खास खाण्यासाठी येतात अच्छा, म्हणजे म्हणजे. आउट ऑफ इंडिया असतात का? हां हां ओके. म्हणजे. अच्छा, तर हां. जेव्हा इथे येतात तेव्हा ही टेस्ट घेण्यासाठी इथे इथे येतात. येतात, हो, खास आम्ही येतो तिथे. साबुदाणा वडा आणि अच्छा. कोथिंबीर वडी. कशी आहे टेस्ट? जवळजवळ एकदम सेम. आम्ही 30-35 वर्षापासून येतो. अच्छा, म्हणजे तुम्ही दादा, 35 वर्षापासून हो. येताय, तशीच टेस्ट आहे. Yes, आम्ही कॉलेजला इकडे असल्यापासून येतो. ओके ओके Yes, ओके. yes. आणि इंटिरियर बद्दल काय सांगाल? इंटिरियर खूप छान केले. पूर्वी खाली होतं, आता हे नवीन केलेलं आहे. हां. त्याच्यामुळे इंटिरियर म्हणजे मराठीमुळे इंटिरियर आहे. येस. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते हो. थोडीशी आल्यानंतर. ज्ञानेश्वर हे ते सगळ्यांचं दिवाळीला रोशनी करतात तसं आपल्याकडे केल्यासारखं इथं जाणवतं थोडंसं. अच्छा अच्छा. हो, आणि मनाला एक आनंद देतो खाण्याचा पण आणि बसण्याचा पण. त्याचप्रमाणे इथला सगळा स्टाफसुद्धा अच्छा. मराठी आहे आणि ते आम्हाला नावानिशी ओळखतात इथे. अच्छा. सगळे पाटील कंपनी आहे. ओके. हे सगळं हेच आम्हाला नावानिशी ओळखतात इथे सगळे. हो, बऱ्याच वर्ष आमची पूर्ण फॅमिली होती इथे. 30 ते 35 आमची मुलं इथे यायची बालमोहनला, तेव्हा इथे यायची आम्ही सगळे खायला एकत्र. त्यामुळे आम्हाला सगळे ओळखतात इथे. म्हणजे इथे फूड तर आहे आणि जे ॲम्बियन्स पण एकदम प्लेझंट आहे. छानच आहे, एकदम प्रश्नच नाही. जे म्हणजे इथून बाहेर पडताना माणूस पूर्णपणे सॅटिस्फाईडच होतो. अगदी यथेचे खाऊन वगैरे बाहेर पडतो, डेकर देऊन बाहेर पडतो. सर, काय मागवणार तुम्ही? मी इथे एक 15 ते 18 वर्षापासून येतो. अच्छा मी असतो आउट ऑफ कंट्री. अच्छा. ONGC असतो, रिगवर असतो ऑइल फील्डमध्ये. ओके. आम्ही राहायला बँड्रोला. बँड्रो इथं रोज डेली येतं सुट्टीच्या टायमाला रोज. एवढं स्पेशली तुम्ही मिसळ खा, थालीपीठ खा, कोथिंबीर वडी खा, त्यांनी पदार्थ खा तुम्ही. अच्छा. एक नंबर आहे. एक नंबर. मराठी माणसं खूप तुटून पडतात. शनिवार रविवार एवढी गर्दी असते की विचारू नका, नंबर लावायला लागतो. पण आमच्या दोघांसाठी नंबर नाही आहे. खूप वर्षापासून मेंबरशिप आहे. मॅम, काय मागवणार तुम्ही आता? आम्ही अळूवडी मागवली, त्याच्यानंतर थालीपीठ आणि आता आम्ही मिसळ खातोय. अच्छा, म्हणजे तिन्ही पदार्थात म्हणजे कसं असं तुम्हाला फ्लेवर कसे वाटले? फ्लेवर तर एकदम मस्त आहेत आणि आम्ही थालीपीठ तर मी नेहमी इथे येऊन मागवून खाते आणि थालीपीठ माझं फेवरेट आहे अच्छा, इकडचं. इथलं थालीपीठ तुम्हाला खूप हो, आवडतं? खूप आवडतं. म्हणजे आता तुम्ही मिसळ मागवलेली दिसते, हां. ती पण छान आहे का? हो, मिसळ पण मस्त आहे. तुम्ही रेग्युलर येता इथे? हो, मी रेग्युलर येते. मी सायनमध्येच राहते, तर मी इथे रेग्युलर आयदर ऑर्डर करते नाहीतर येते. महिन्यातून एकदा तरी माझं असतं. आणि ॲम्बियन्स बद्दल काय सांगाल हॉटेलच्या? ॲम्बियन्स पण खूप मस्त आहे. असा एकदम मराठी असं वाटतं की आपण घरीच आहोत असं वाटतं. असं खूप हां, महाराष्ट्रीयन एसेन्स आहे इकडच्या ॲम्बियन्स. म्हणजे मराठमोळा लुक आहे पूर्ण हां. हॉटेलला आपल्याला. हो, आहे. आणि हे हॉटेल जपतं असं वाटतंय तुम्हाला? हो, म्हणजे इथे येऊन असं वाटत नाही की हॉटेलमध्ये खातो, असं वाटतं की घरीच खातो. घरीच आहे हां. आपण. आणि फूडची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. हो, खूप मस्त आहे. सो ही माझी मैत्रीण आहे, ती इंदोरची आहे. अच्छा. आणि तिला इकडचं महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं. ओके, हां. तर मी त्यांना विचारू? हां, पण तिला मराठी नाही येत. ओके, नो मैम, नो प्रॉब्लम. मैम, आप इंदौर से हो? Yes. कैसे लगता है ये का फूड? बहुत टेस्टी है. बहुत टेस्टी अच्छा है. है. आप कितनी True बार आ चुकी हो Maharashtrian इधर? food है. This is our second time. सेकंड टाइम. अच्छा. That too in around two months. 2 months we are back here. अच्छा, Yeah. तो इंदौर का खाना और ये खाना अलग अलग है, बहुत अलग है. लेकिन इसका टेस्ट बहुत अच्छा है. तो आप अभी very पिछले टाइम क्या खाए थे आपने? We had एक तो we had कोथिंबीर वडी. अच्छा. Then we had वो लड्डू का मोदक. मोदक Yes. खाया था Yes, for गणपति the जी first का. time I tasted. ओके, मोदक. कैसा लगा? बहुत टेस्टी. बहुत टेस्टी. और वो जो बोले अपने कोथिंबीर वड़ी, वो कैसा लगा? बहुत अच्छा था. वो महाराष्ट्रियन ऑथेंटिक We फूड है ordered सब it यहाँ पे. again, yes. यस यस. Yes. तो अलग है, इंदौर से अलग है, लेकिन टेस्ट अच्छा बहुत है. अच्छा. तो फिर से आएंगे. बिल्कुल. अच्छा. So how was the taste? Yeah, explosion. It's like very rich, very. I don't know. I can't describe it. It's just fantastic. We Fantastic. take Nice, warm, salty. You can taste the coriander very well, Yes. and it mixes fantastic with the It's called chutney chutneys. Yes. and the garlic chutney. Fantastic. Fantastic. So, ma'am, where you came from? the Netherlands. Netherlands. You come first time in this restaurant? Yeah, the first time in the restaurant. So- We looked it up on Google, Yes. and it had fantastic ratings and like 13,000 reviews. So I was Yes. like, this must be a really good place to go to. Yes.
when you come next time in India, you definitely visit again in this restaurant? If we see one, we will. Yes. Totally, yes. Yes. You liked it. You enjoyed. 100%. And it's a total surprise, and we love it. We love surprises. Okay, ma'am. Thank you. Enjoy your food. Thank you so much. Thank you. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मराठी पारंपरिक जो खाद्यपदार्थ आहे, जो आपल्या मराठी माणसाच्या घरी प्रत्येक सणासुदीला बनवला जातो, त्याचं एक वेगळं रूप आपल्याला या हॉटेलमध्ये बघायला मिळणार आहे. तो पदार्थ मी मागवलेला आहे. तर बघू शकता, तर हा युनिक पदार्थ आहे पुरणपोळी आईस्क्रीम. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, याला म्हणतात पुरणपोळी आईस्क्रीम. तर बघू शकता त्यांचं कसं त्यांनी एक पुरणपोळीला आईस्क्रीमचं रूप दिलेलं आहे. खूप युनिक आहे. पुरणपोळी ही हा एक मराठमोळा एक गोड पदार्थ आहे, जो आपल्या मराठी माणसाच्या सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात बनवला जातो. त्याचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं आहे, पुरणपोळी आईस्क्रीम. तर मी आता हा ट्राय करणार आहे आणि कसं आहे ते सांगणार आहे. आणि मला बहुतेक हे पुरण दिलेलं आहे, तर थोडंसं मी असं त्याच्यावर डीप करणार आहे. खूप छान. आता मी ट्राय करणार आहे पुरणपोळी आईस्क्रीम. व्हेरी नाईस. बघा, बघू शकता. हां, जे आपलं पुरण असतं त्याचं सारण, त्याचा फ्लेवर येतो आहे, वेलचीचा फ्लेवर येतो आहे, आईस्क्रीम आहे, त्याच्या पूर्ण प्रकारे आणि एक कंप्लीट जे पुरणपोळीला एक पूर्ण मॉडिफाय केलेला बनता येईल. आणि आईस्क्रीम खूप छान आहे. मी पुन्हा एकदा एक बाईट घेतो. व्हेरी नाईस. असं तुम्हाला वाटणार पण नाही, तुम्ही पुरणपोळी खाताय, एक वेगळाच अनुभव आहे. म्हणजे असं वाटतं आपण पुरणपोळीवर एक थंड असं दूध ओततो आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट करतो आहे, असं अनुभव येतं. पण खूप खायला खूप छान लागतं आहे. तर तुम्ही नक्की कधी आस्वाद हॉटेलमध्ये आलात तर हा एक युनिक आयटम आहे, फूड आयटम आस्वाद हॉटेलमध्येच मिळतो. पुरणपोळी आईस्क्रीम नक्की ऑर्डर करा आणि तुम्हाला कसा वाटला तो पण मला नक्की कळवा. मला तर खूप आवडलेलं आहे. नेक्स्ट टाईम मी आलो की नक्की मागवणार आहे. तर मी हा कंप्लीट करणार आहे आता. तर मित्रांनो, असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.